इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. मास्टर्स, आज आपल्याकडे प्रमुख वक्त्या म्हणून स्वाती भाटे ही माझी मैत्रीण आलेली आहे. तिचं हृदयापासून स्वागत करते. खरं तर खूप इच्छा होती या नवरात्रीत या सगळ्या मैत्रिणींना घरी बोलवावं, पण प्रत्येकीचं आयुष्य हे घड्याळाच्या काट्यावर आणि लोकलच्या ठेक्यावर असं अवलंबून आहे. स्वाती, हृदयापासून स्वागत. स्वाती आणि मृणाल तशा एका नाण्याच्या दोन बाजू. आणि आज स्वाती आपल्याकडे संत सोयराबाई यांच्यावर बोलायला आलेले आहेत. खरं तर तसं खूप बोलायचं राहून गेलं, म्हणजे आपण खूपदा भेटतो, पण बऱ्याच गोष्टी संवाद हा राहून जातो. म्हणून मला एका शायरचा शेर आठवतो, की "कौन कहते हैं मुलाकात नहीं होती, कौन कहते हैं मुलाकात नहीं होती, अक्सर मिलते हैं पर बात नहीं होती." तर स्वाती, वाह! ही बात करायला तरी बातच भेटू. बातच हा वऱ्हाडी शब्द आहे. मी वऱ्हाडी नसल्यामुळे लवकरच भेटू. मी माझ्या मैत्रिणीला म्हणजे अर्चनाताई चौधरींना विनंती करते, की त्यांनी आपली ओळख करून द्यावी. अर्चनाताई. स्वातीताई, ऋताताई, अनघाताई व आराधना समूहातील सर्व मैत्रिणी, सगळ्यांना आत्मवंदन. शारदीय नवरात्र सुरू झाल्यापासून आराधना समूहावर आपण रोज एका स्त्री संत व्यक्तिरेखेची माहिती करून घेत आहोत. प्रत्येक संत चरित्र प्रेरणादायी तर आहेच, शिवाय प्रत्येक स्त्री संतांनी अतिशय खडतर आयुष्य असून देखील समाज सुधारणेसाठी अपरिमित कष्ट घेतले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत संत सोयराबाई यांचे कार्य आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत सौ स्वाती भाटेताई. स्वातीताई विधी ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. कळतं त्यांचं वाचन देखील भरपूर असणार. स्वातीताई स्वतः कवयित्री आहेत. त्या स्वानंदी या टोपण नावाने मुक्तछंद, वृत्तबद्ध कविता, हायकू, गझल अशा कवितेच्या प्रत्येक प्रकारात कविता तर करतातच, पण सादरीकरण देखील उत्तम प्रकारे करतात. कधी-कधी गेय कविता देखील त्या सादर करतात. त्यांनी आतापर्यंत अनेक साहित्य संमेलनात कविकट्ट्यावर कविता सादर केल्या आहेत. स्वतःच्या कवितांबरोबरच ज्येष्ठ साहित्यिका आणि कवयित्री अमृता प्रीतम यांच्या साहित्यावर प्रयोग केले आहेत. निसर्गसृष्टी या हायकू संग्रहात त्यांच्या कविता समाविष्ट आहेत. 2022 ते 23 या वर्षी काव्य रसिक मंडळाच्या त्या अध्यक्ष होत्या व सध्या कार्याध्यक्ष पदावर असून मंडळाच्या कार्यक्रमात त्या सक्रिय सहभाग घेत असतात. साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचे नाव 2024च्या डोंबिवलीकर दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आले आहे. चला तर मग अशा या चतुरस्र स्वातीताईंकडून आपण आता संत सोयराबाई, संत चोखोबांच्या पत्नी व कवयित्री संत सोयराबाई यांचे आयुष्य जाणून घेऊया. धन्यवाद. पुढील सूत्र स्वातीताईंकडे. मनापासून धन्यवाद. नमस्कार श्रोतेहो. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूह आयोजित स्त्री संतांवर आधारित या व्याख्यानमालेमध्ये 15वं पुष्प घेऊन मी आपल्या समोर ते ठेवणार आहे. अतिशय आनंद होत आहे. संत सोयराबाई यांच्यावर भाष्य करायला मिळणार आहे. त्यामुळे भागवत धर्माची पताका उंचच उंच फडकवणाऱ्या संत मांदियाळीतील एका संत रत्नाची पत्नी संत सोयराबाई हिच्या जीवित कार्य आणि अभंग साहित्य यावर बोलायला मला इथे संधी दिली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. आता या संत सोयराबाईंच्या कर्तृत्वापर्यंत जाण्याआधी भक्ती मार्गामध्ये संत चोखोबा, संत सोयराबाई, चोखोबांची बहीण निर्मळा आणि तिचा नवरा बंका हे सर्व संत पदापर्यंत कसे पोहोचले, त्यांना भक्ती मार्गामध्ये कोणी पोहोचवलं, या सगळ्याला काही घटना घडल्याच असतील ना, तर त्या घटनेबद्दल थोडंसं सांगणं मला महत्वाचं वाटतं. एकदा चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवांचं कीर्तन रंगात आलं होतं. नामदेव असते त्यांच्या कीर्तनात मंदिराच्या गाभाऱ्यातला पांडुरंग जणू नाचू लागल्याचं अनेकांनी दृश्य बघितलं होतं. अशा रसाळ वाणीतले नामदेव कीर्तन करत होते. निरूपणाला सुरुवात झाली होती. नामदेव म्हणत होते, हा पंढरीनाथ समजायला सोपा आहे,
याचं नुसतं स्मरण करा. तुमच्या स्मरण रूपानं हा निरंतर तुमच्यातील आत्म जागवीत असतो. हा सदैव जागा असतो. आपल्या भक्तांनाही जागवीत असतो. त्याच्या भेटीसाठी यज्ञ याग नकोत, व्रत नकोत, शरीर कष्टही नकोत. हृदयात हा सतत जागा आहे एवढं मात्र ध्यानात ठेवा. सारे मंत्र तंत्र एका विठ्ठल या 3 अक्षरात एकवटले आहे. श्रीहरी हा साऱ्या मंत्रांचा मंत्र आहे. त्याच्या नामामृताने सारं काही प्राप्त होतं. ओंकाराचं हे मूळ, परब्रह्माचं हे रूप नामस्मरणात सामावलेलं असतं. नामदेवांचं निरूपण श्रोते तल्लीन होऊन ऐकत होते. व्रत तप दान हवन पूजन न चाले साधन नाम म्हणता. आणि म्हणून रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हा नुसता उच्चार जरी केलात तरी साऱ्या तीर्थयात्रा घडतील. साऱ्या जन्माचं साकडं फिटेल. गोविंदा गोपाळा नारायणा हरी श्रीहरी असा पुकारा आर्ततेने करून तर पहा. मग हा सोयरा सुखाचा विसावा भक्तांचा कसा आहे याचा अनुभव तुम्हा सर्वांना येईल. निरूपणात पुढे नामदेव म्हणतात, आणखी एक खूण सांगू. श्रोतेहो, ही खूण फार महत्वाची आहे चोखा मेळा आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी. आणखी एक खूण सांगू या नामाची. ब्राह्मण शूद्र वैश्य नर नारी सर्वासी आधार नाम सत्य. या नामाचा आधार जातीवर अवलंबून नाही. एकूण तुम्ही कोणत्या जातीचे हा प्रश्न प्रभूच्या महाद्वारात नाहीच नाही. मग तुम्ही ब्राह्मण असा, क्षत्रिय असा, वैश्य असा, शूद्र असा, या नामाने तरुण जाल. जे प्रभूचं नामस्मरण करतात ते सारेच ब्राह्मण होऊन जातात असं नामदेव त्यांच्या निरूपणात सांगत होते. नाम संकीर्तनास काळा वेळाची गरज नसते. उच्च नीच योनी हेही नसे. सर्वांना हा पांडुरंग जवळचाच आहे. सारी त्याची लेकरं आहेत. सर्वात एकच विठ्ठल भरून राहिला आहे. नामदेवांचं भक्तिरसात ओतप्रोत भिजलेलं कीर्तन आणि त्यातील निरूपण मंत्रमुग्धतेने श्रोते ऐकत होते. मध्येच विठ्ठल 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 गजराने सारे वैष्णववीर श्रोते भारावून गेले होते. तेवढ्यात जना अशी नामदेवाने जनाबाईंना हात घातली. भारावल्या अवस्थेतून त्याही बाहेर आलेल्या आणि जनाबाईंना नामदेव विचारू लागले, जना, आख्यान कोणतं घ्यायचं ग? महाराज, काल्याच्या कीर्तनाचा लाभ होऊ देत ना इथल्या साऱ्या वैष्णवांना. आणि मग नामदेवांनी काल्याच्या कीर्तनाचं आख्यान सुरू केलं. श्रीकृष्णाच्या बाललीला आणि त्याच्या सर्व जाती धर्मातील नव्हे तर शरीरात व्यंग असलेल्या सवंगड्यांप्रती असलेला समभाव, प्रेमभाव या आख्यानाच्या माध्यमातून नामदेवांच्या रसाळवाणीतून निथळत होता. त्यामध्ये गौरीसारख्या स्वरूप सुंदर गोपिकेपासून ते सामान्य अगदी कुरूप अशा गोपिकांपर्यंत सगळ्या गोपिकांच्या जिव्हाळ्याचा केंद्रबिंदू कृष्ण कसा होता ते अतिशय भावपूर्णतेने नामदेव सांगत होते. पण रंगत तेव्हा आली जेव्हा पळालेल्या गायीला श्रीकृष्णाने पेंद्यासारख्या बोबड्या पायाने लंगड्या सवंगड्याला पकडून आणायला सांगितलं आणि त्यावर पेंद्या भुकेला असताना श्रीकृष्णाने त्याला गाय पकडून आणायला सांगितली तेव्हा नाराज झाला. कृष्णावर रागावला. इथे तुझे धडधाकट सवंगडी असताना मला कशाला काम लावलंस? असं म्हणून रुसून एका झाडाखाली जाऊन बसला. पोटात भूक. शिदोरी कृष्णाच्याच सांगण्यामुळे खाल्ली गेली नव्हती. पण कृष्णच तो अवघ्या जगाचा मायबाप कैवारे. मग प्रत्यक्ष कृष्णाने आपल्या उपरण्याने पेंद्याचे डोळे पुसले आणि कृष्णाच्या सांगण्यावरून भाजी भाकरी, शिळी भाकरी
भरडी भाकर, ताक कण्या आणि यशोदेने दिलेले गोड दह्यातले कृष्णाकडचे पोहे, अशा सगळ्या शिदोरीचा एक, ज्याला आपण गोपाळ काला म्हणतो, तो काला, त्या काल्याचा घास कृष्णाने पेंड्याला मोठ्या ममतेने भरवला. आख्यानात नामदेवांसहित सारा श्रोतृवर्ग भारावून गेलेला होता. कीर्तन संपल्यावर जनाबाईंनी सर्वांना काल्याचा प्रसाद वाटला. लोक पांगली, पण दूर एका कोपऱ्यात 4 जण, म्हणजे 2 बायका आणि 2 पुरुष, संकोचलेल्या अवघडलेल्या अवस्थेत उभी होती. ती मंदिराजवळ प्रसादासाठी आली नाही. भयभीत दिसत होती. जेमतेम लज्जा राखणारे कपडे, चेहरे भकास, कपाटीला गेलेलं पोट. मग जनाबाईने नामदेवांच्या सांगण्यावरून त्यांना खुणेनं बोलवलं प्रसादासाठी. त्यातील एकाने जमिनीला स्पर्श करून मायबाप जोहार जोहार महाराज असं म्हटलं. डोळ्यात पाणी आणून नामदेवांचं आख्यान ऐकत असताना नामदेवांनी त्यांना पाहिलं होतं. जनाईने त्यांना काल्याचा प्रसाद देऊ केला. त्या 4 माणसांची नामदेवांनी विचारपूस केली. मंगळवेढ्यातून पंढरपुरात आलेली महार जातीतील काही उद्योगधंदा मिळतो की काय पाहायला आलेली ती माणसं होती. नामदेवांनी करुणेने त्यातल्या पुढे आलेल्याला विचारलं, कोण कोण आहात तुम्ही? चोखा म्हणतात मला. हा माझा मेवणा बंका, ही निर्मळा माझी बहीण, आणि असं म्हणून तो स्तब्ध झाला. आणि ही कोण हो? मग निर्मळा पुढे आली आणि म्हणाली, महाराज, ही माझी वहिनी सोयरा हिचं नाव. लई गुणाची, माझ्या भावाची धनी. कष्ट करून थकली आहे, पण कोणत्याही कामाला मागे राहायची नाही. नामदेवांकडे, म्हणजेच त्यांच्या भक्ती मार्गातील प्रवासात संत पदाला पोचण्यासाठी आलेले हे 4 जीव, म्हणजेच संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत निर्मळा आणि संत बंका. मंडळी, आज आपण त्यातल्या संत सोयराबाईंच्या जीवित कार्यावर आणि त्यांच्या अभंग साहित्यावर ऐकणार आहोत. जीवाचा जीवाप्रती असलेला समभाव, प्रेमभाव जसा ज्ञानेश्वरांनी दाखवला, तशी नामदेवांची रोजच्या वृंदांकडून शिव्याच खायची सवय असल्याने चोख्याला चोखोबा अशी नामदेवांकडून निघालेली हाक मंगळवेढ्याच्या त्या महार कुटुंबावर अमृताचा वर्षाव करून गेली. ही होती संत चोखामेळा, सोयराबाई, निर्मळा आणि बंका यांची विठ्ठल भक्ती मार्गात परब्रह्माच्या आत्मबोधाच्या शोधार्थ निघालेल्या संत पदापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर प्रवासण्याची पार्श्वभूमी. ती सांगणं मला अत्यंत आवश्यक वाटलं. ज्यामुळे अंत्यज हीन जातीतील म्हणून समाजाकडून जरी हिणवलं जात असलं तरी देवाच्या लेखी सर्व भक्त सारखीच, हे आकलन या नामदेवांकडून त्यांना झालेलं होतं. श्रोतेहो, आता सोयराबाईंकडे आपण जाऊ. एक शूद्र स्त्री ज्ञानाची आस बाळगते, त्याचा शोध घेते, स्वतःला पारखते, समाजाशी झगडते, देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. आत्मबोधाच्या ध्यासाचा तिचा हा प्रवास केवळ अचाट आहे. वर्षानुवर्ष पांडुरंग भेटीच्या ध्यासाने पंढरीच्या वाटेने लाखो पावलं
पांडुरंगाच्या भेटीला जातात. जसजशी पंढरी जवळ येत असते तसतसा पावलांचा वेग टाळ मृदुंगाच्या नादामधून विठ्ठलाच्या भेटीची आस पाझरत असते. आणि अभंगाचे सूर टिपेला पोचतात. जाती पंथाचे गरीब श्रीमंतीचे भेद गळून पडतात आणि एकत्वाचं दर्शन घडवत ही पावलं निष्ठेने चालत राहतात. गेली 700-800 वर्ष याच वाटेवरून हे पावलं जात आहेत. या एकत्वाचा एकात्मतेचा स्रोत कुठे असावा? तर 13व्या शतकात 17 वर्षाच्या कोवळ्या पोरानं संस्कृत आणि ब्राह्मण्याच्या लोखंडी पडद्याआडचं भावार्थ दीपिकेमधून जे ज्ञान सामान्य जनांच्या भाषेत अत्यंत रसाळपणे मांडलं आणि मग तो या समतेच्या क्रांतीचा माऊली झळला. समाजातील सगळ्या स्तरातले लोक या भागवत धर्माच्या झेंड्याखाली गोळा झालेले आणि समतेची ही गुढी पेलताना त्यांनी खूप छळही सोचला. जसा चोखा मेळ्याच्या कुटुंबाने सोचला, अवहेलना झेलली, पण खांद्यावरची पताका काही खाली पडू दिली नाही. यात नामदेव शिंपी होते, येसोबा खेचर होते, गोरा कुंभार, नरहरी सोनार, कुणबी तुकोबा, सेना नाभी, सावता माळी, झालंच तर सासी जनी, गणिका कान्होपात्रा होती, हे आपण जाणताच. पण या सगळ्या मांदियाळीत वेगळं होतं ते चोखा मेळा आणि त्याचं कुटुंब. 13व्या शतकात मंगळवेढ्याच्या महारवाड्यात जन्मलेल्या चोखा मेळ्याने विठ्ठलाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला. जाती व्यवस्थेला चूड लावणारा हा पहिला संत. सोयराबाई त्यांची बायको, निर्मळा बहीण, हे अख्खं कुटुंबच जाती व्यवस्थेला प्रश्न विचारणारं आणि पददलितांचं जगणं वेशीला टांगणारं पहिलं कुटुंब ठरलं. त्यांचं वेगळेपण म्हणजे आपला सावता सुभा न मांडता सगळ्यांच्या सोबत राहून ते आपल्या स्थानासाठी भांडत राहिले. आणि म्हणूनच आज शेकडो वर्षांनीही चोखोबांची पालखी ज्ञानोबांच्या पालखीसोबत मानाने मिरवली जाते. आधीच महार आणि त्यात बाई, त्यामुळे सोयराबाईंचं जगणं आणखी एक पायरी खाली. नवऱ्याबरोबर मेलेली ढोरं गावाबाहेर ओढून नेता तिने जे काही तत्वज्ञान आपल्या अभंगांमध्ये मांडलं ते केवळ अद्भुत आहे. म्हणजे तिच्या पार्श्वभूमीवर तिच्या जो आजूबाजूचं वातावरण आणि परिस्थिती याचं भान ठेवता हे सगळं अचाट आहे. नाही उरली वासना तुम्हा पाहता नारायणा, उरला नाही भेद झाले शुद्ध अंतर. विटाळाचे होते जाळे तुटले बळे नामाच्या, चौदेहाची तुटली दोरी म्हणे चोखियाची महारी. हेच काय तर अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. असा नितांत सुंदर अभंग लिहिणाऱ्या सोयराबाईंचं स्थान तत्कालीन संतांहून तसूभरही कमी नव्हतं. तिच्या नावे एकूण 92 अभंग आहेत. त्यातल्या बहुतांश अभंगातून स्वतःचा उल्लेख चोखियाची महारी असा त्या करतात. असा अभिमानाने म्हणून घेत असल्या तरी सुद्धा तिने स्वतःचं असं वेगळेपण सिद्ध केलेलं आहे. सोयराबाईंच्या अभंगामधून डोकावणारं तत्वज्ञान सोपं आहे. शब्द जड नाहीत, अगदी सोपे आहेत. भाषा साधी सोपी आहे आणि रसाळ आहे. अभंग आधी स्वतःसाठी आणि मग जनांसाठी. आत्मशुद्धी ते परमात्मा असा तिचा प्रवास आहे. शूद्रांचा सावलीचाही विटाळ होऊन सवर्ण अंघोळ करून शुचिरभूत होत होते तो काळ.
एक शूद्र स्त्री ज्ञानाची आस बाळगते, स्वतःचा शोध घेते, स्वतःला पारखते, समाजाशी झगडते, स्वतःशी, देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेलं लख सोनं लोकांसाठी अर्पण करते, मागे ठेवते. भागवत धर्माच्या मांदियाळीत एक स्वतःचं असं अढळ स्थान निर्माण करते. 700 वर्षापूर्वी सोवळ्या ओळ्याच्या कल्पना घट्ट असताना कोणी देहाच्या विटाळाबद्दल र काढायचा विचारही केला नसता. पण संत सोयराबाई थेट प्रश्नच विचारतात. देहात विटाळ बसतो, मग देह निर्माण कोणी केला? देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला, देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म. सोयराबाईंच्या संपूर्ण कुटुंबाचा समाजाने भरपूर छळ केला. खालच्या जातीचे म्हणून आयुष्यभर त्यांना हिणवलं गेलं, मारही खाल्ला. त्यामुळे संत सोयराबाईंच्या अभंगातून या वेदना आल्या नाही तर नवल नाही, शब्दातून त्या ठिपकत होत्या. हीन हीन म्हणून काग मोकलिले, परिम्या धरिले पदरी तुमच्या. आता मोकलिता नभे नीत बरी, आता मोकलिता नभे नीत बरी. थोरा साजे थोरी थोरपणे. इथे सोयराबाईंच्या अभंगातून उमटलेली वेदना म्हणजे त्या वेदनेमागचं कारणही महत्वाचं आहे. विठोबाच्या दर्शनाची आस धरल्याची शिक्षा म्हणून पंढरपूरच्या भडव्यांनी चोखोबाला कोंडून मारलं, कपड्यांची लक्तर केली, झालंच तर चामडी लोळवली गेली. तेव्हा या बहादूर भक्ताने, चोखोबाने पायरीशी उभं राहून थेट पांडुरंगालाच जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार म्हणत सवाल केला. आणि मग सोयराबाईंनीही विठ्ठलाकडे साकडं घातलं. असं, आमची तो दशा विपरीत झाली, कोण आम्हा खाली पोटामध्ये. आमच पालन करील बा कोण, आमच पालन करील बा कोण. तुझ विण जाण तुझे आता. देवाला कितीही भेटावंसं वाटलं तरी महाराजचं स्थान पायरीशी. बहुतांचा परमेश्वरही बहुतांचा असा एक त्यांचा समज झाला. पायी तुडवल्या जाणाऱ्याचं सोयर सुतक त्यांना कुठे. त्याला दिनाची चाड नाही, हा राग सोयराबाईंच्या अभंगातून व्यक्त झालेला आहे. ती विठोबाला खडसावते. काबा उदार मज केले, कोण म्हणे तुम्हा भले. काबा उदार मज केले, कोण म्हणे तुम्हा भले. आम्ही बैसलोसे दारी, दे दे म्हणून मागतो घरी. आम्ही बैसलोसे दारी, दे दे म्हणून मागतो घरी. घेऊन बैसलासे बहुतांचे गोड, कैसे तुम्हा वाटे. इतरांना बहुतांना तुम्ही गोड मानता आणि आम्हाला. घेऊन बैसलासे बहुतांचे गोड,
कैसे तुम्हा वाटे, ही नीत नभे बरी, ही नीत नभे बरी, म्हणे सुखियाची महारी, म्हणे सुखियाची महारी. जगण्यातलं वास्तव सोयराबाईंच्या अभंगात अगदी रोखठोकपणे दिसतं. सुखात हजार वाटेकरी असतात, सुखात हजार वाटेकरी असतात, पण दुःख एकट्याचं असतं. हे सोयराबाईंनी फार साजिऱ्या शब्दात वर्णन केलंय. त्या म्हणतात, अवघे दुःखाचे सांगाती, अवघे दुःखाचे सांगाती, दुःख होता पळसी आपोआप, दुःख होता पळते आपोआप. आर्या, पुत्र, भगिनी, माता आणि पिता अगदी जवळचेही नातेवाईक असले तरी सुद्धा दुःखात पाठ फिरवतात. आणि पुढे म्हणतात, आर्या, पुत्र, भगिनी, माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेची. सोयराबाईंच्या अभंगांमधून नाम महात्म्यही दिसतं, प्रकर्षाने जाणवतं त्यांच्या अनेक अभंगांमध्ये. त्यांचे बरेचसे अभंग नामाभोवतीच दिसतात. सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. हा प्रसिद्ध अभंगही आपल्याला माहिती आहे. आणि हाच काय, पण आणखी अनेक अभंग त्यांचा नामाभोवती, नामाचं महत्व सांगणारा असा आहे. विठोबाची जी भक्ती मार्गातली आसक्ती आहे तीही त्यांच्या अभंगातून दिसून येते. भक्तीचा जो ध्यास आहे, शिणल्या भागल्याचा तुझी विसावा, धावे तू केशवा माय बापा, किती किती मन आवरोनी धरू, परीन सुचे विचारू काय करू, तुम्ही तव समर्थ आपुल्याच भारे, आमुचे खोटे खरे काय जाणा, मी तो पैसले तुमची आतवारी, म्हणतेस महारी चोखियाची. आत्मा परमात्म्याचं नातं उलगडणारी ही विदुषी, रांधणारी, घर सांभाळणारी ही विदुषी, घर सांभाळणारी ही गृहिणी. अनेक वर्ष चोखामेळा आणि संत सोयराबाई या दाम्पत्याला अपत्य नव्हतं. अपत्याची आस अनेक वर्ष त्यांनी लावली, परंतु विठ्ठल कृपेने त्यांना कर्ममेळा हा मुलगा झाला आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला तिला. तर अपत्यासाठी आस लावून बसणारी ती आई आहे, नवऱ्याची वाट पाहणारी पत्नी आहे. साक्षात विठोबाला तिने जेवायचं आवतरण दिलं. झालं असं की इतरांकडून असं म्हणणं झालं की किती काही झालं तरी विठ्ठल थोडीच तुमच्याकडे जेवा खायला येईल. पण एक घटना अशी झाली की प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्याकडे जेवायला आला आणि त्याला जे तिच्या यथाशक्ती तिच्याकडून जेवायला वाढता आलं तसं तिने वाढलं. आणि निघता जेवताना ती ताक वाढत असताना पांडुरंगाच्या पितांबरावर ते ताक सांडलं. आणि याची प्रचिती दुसऱ्या दिवशी विठ्ठलाच्या पितांबरावर सांडलेल्या ताकाचं जेव्हा दृश्यमान झालं तेव्हा पुजाऱ्यांच्या लक्षात आलं, ही काय परमोच्च कोटीची
दोघं पती पत्नी आहेत की यांच्या भक्तीने प्रत्यक्ष विठ्ठलही त्यांच्याकडे जेवून गेला. तर तिला तसा विश्वास होता. विदुरा घरच्या कण्या, द्रौपदीच्या थाळीमधलं भाजीचं पान गोड मागणारा देव गावकुसा बाहेरच्या येसकराच्या घरी जेवेल याची तिला खात्री होती. आणि त्याप्रमाणेच विठ्ठलाने आपल्या लेकराचं समाधान केलं, इच्छा पुरवली. सोयरा चोखोबाला बरेच दिवस मूल नव्हतं. ही अपत्य प्राप्तीची आज तिचं कासावीस पण तिच्या अभंगातही दिसून आलं. आमच्या कोळी नाही हो संतान, आमच्या कोळी नाही हो संतान, तेणे वाटे शेण माझ्या मना. असं सांगताना उदास झालेली सोयरा कर्ममेळ्याचा जन्म झाल्यावर आनंदाने इतकी फुलून येते की बारशासाठी विठ्ठल रुक्मिणीलाही निमंत्रण देते. श्रोते हो, वेळेचं बंधन असल्यामुळे आणि चरितार्थासाठी आपल्यालाही दिवसाचा दिनचर्या बघावी लागते. त्यामुळे हा एकूणच सोयराबाईंवर जे भाष्य होतं ते इथेच संपवत आहे. शेवटी समारोपाचा एक अभंग सादर करते आणि मी रजा घेते. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. मी तू पण केले वाया, मी तू पण केले वाया, पाहता पंढरीच्या राया. अवघा रंग एक झाला, नाही भेदाचे ते काम, पळून गेले क्रोध काम. नाही भेदाचे ते काम, पळून गेले क्रोध काम. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. देही असोनी विदेही, सदा समाधिस्थ राही, सदा समाधिस्थ राही. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. पाहते पाहणे गेले दूरी, पाहते पाहणे गेले दूरी, म्हणे चोखिया ची महारी, म्हणे चोखिया ची महारी. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग,
अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. आपण सर्वांनी माझं हे संत सोयराबाई यांच्यावरचं भाष्य ऐकलं याबद्दल आपले खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी माझं भाष्य मी संपवत आहे. नमस्कार. उदय ग अनबे उदे या उपक्रमाअंतर्गत आज स्वातीताई भाट्टे आपल्या भेटीला आल्या आहेत. ताई, अगदी सहज सुंदर शब्दात तुम्ही संत चोखामेळा आणि सोयराबाईंचा जीवनपट आमच्या डोळ्यांसमोर उभा केला. तुमची वाणी खरोखरच खूप रसाळ आहे. अगदी ऐकतच राहावी अशी. संत चोखामेळा आणि त्यांच्या कुटुंबियांची संतपद प्राप्तीच्या मार्गावर निघण्याआधीची पार्श्वभूमी तुम्ही सांगितलीत. त्याच्यानंतर त्यांचा विठ्ठल भक्तीच्या मार्गावरचा प्रवास सांगितला. त्यातील खास कळगे अगदी प्रसंगानुरूप आमच्या डोळ्यांसमोर उभे केलेत. त्यांचे अभंगही अगदी सुंदर पद्धतीने तुम्ही गायलात. ताई, तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचं निरूपण सादर केलं. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. खूप खूप सुंदर ताई. धन्यवाद. मास्टर्स, शेअरिंग घेऊया कारण त्यांना जायचंय. तर एक आपण कृपा करून हँड रेज केले आपले तर बरं होईल, म्हणजे त्यांनाही ऐकता येईल. नमस्कार. सर्वांना नमस्कार. स्वातीताई नमस्कार. खूपच सुंदर वर्णन केलं आपण संत चोखामेळा आणि सोयराब. तर म्हणजे माहिती नव्हतीच त्यांच्याबद्दल, फक्त चोखामेळा आपण त्यांचे अभंग वगैरे ऐकतो, भजन ऐकतो, पण त्यांच्याबद्दल खरंच माहिती नव्हती आणि त्यांच्याबद्दल ऐकायला मिळालं आपल्याकडून, हे आमचं परम भाग्य आहे. तुमची आणि आवाजही खूप सुंदर आहे. ऐकतच राहावं असं वाटतो. आपण पुन्हा पुन्हा आमच्या समूहात यावं आणि असेच अमृतवाणी आमच्यावर वर्षाव करावी. नमस्कार. धन्यवाद. राधिकाताई बोला. हा, खूप छान झालं. खरंच खूप छान झालं. काहीच माहित नव्हते यांच्याबद्दल आणि यांचे अभंग इतके म्हणजे इतके छान आहेत ना. ऐकतच राहावं. मला सुद्धा हे सांगताना मी खूप आवरून घेतलं स्वतःला. काही गोष्टी ज्या वाचल्या होत्या त्या सगळ्या तुमच्या समोर नाही ठेवता आल्या, पण आपणही अगदी रुद्ध होऊन गेला असतात, भारावून गेला असतात, असं ते होतं. नमस्कार ताई. सोयराबाईंची विठ्ठल भक्ती एवढी अद्वितीय होती की त्यांनी विठ्ठलाला जेवायला बोलावलं आणि विठ्ठलही त्यांच्याकडे जेवायला गेला आणि वाढता वाढता ताक विठ्ठलाच्या पितांबरावर सांडलं. आणि म्हणजे मला एक क्षण असा विचार मनात येऊन गेला की सांडलं म्हणजे ते चुकून सांडलं नसावं, ते लोकांना पुरावा पाहिजे ना काहीतरी, त्याशिवाय लोक मान्य करत नाहीत अशी भक्ती. कारण आणि त्यानंतर हा बोला ताई. त्यानंतरच त्यांच्या म्हणजे त्यांची जी पातळी होती भक्ती मार्गातील ती लोकांच्या लक्षात आली. हे घडवणूक ही देवाचीच आहे, म्हणजे परमेश्वराचीच ही लीला आहे खरंच. तेच मला सांगायचं होतं की विठ्ठलाने हे ताक स्वतःच्या पितांबरावर सांडवून घेतलं सोयराबाईंकडून की जेणेकरून लोकांना पुरावा मिळावा त्यांच्या भक्तीचा. तर खूपच म्हणजे शतशः नमन सोयराबाईंना. आणि सोयराबाईंचं फक्त नाव ऐकलेलं होतं आणि त्या चोखोबांच्या पत्नी आहेत हेही माहित नव्हतं आणि एवढी म्हणजे डीप मध्ये माहिती नव्हती त्यांच्याविषयी. तुम्ही खूप छानरित्या सांगितलेत आणि आमच्या ज्ञानात भर घातली. ताई, तुम्ही परत परत या आणि अजून आणखी संतांविषयी आम्हाला छान माहिती द्या. आणि तुमचा आवाज खरोखर अप्रतिम, अगदी ऐकतच राहावं असं वाटत होतं आणि रेडिओवरच चालू आहे की काय असं वाटत होतं ते अभंग तुमचा ऐकताना. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अतिशय सुंदर गायलात तुम्ही. खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद. वृषालीताई बोला. नमस्कार. आत्मबंधू ताई. छान सोयराबाईंचे अभंग तुम्ही खूप छान सुंदर निरूपण केलं. आणि तो अवघा रंग एक झाला आहे तर इतकं सुंदर आवाज छान होता तुमचा. सगळ्यांनी सांगितलं, मी पण सांगते परत. छान, धन्यवाद. खूपच छान. आम्हाला माहिती नव्हते ते अभंग, माहिती झाले आज. बरोबर. असंच तुम्ही परत परत या
आणि सगळ्यांना आनंद द्या ही नम्र विनंती. नक्की. रोहिणी ताई बोला. मलाही आवडेल. नमस्कार ताई. नामदेवांचं भक्तिरसाने ओतप्रोत भरलेलं काल्याचं कीर्तन. एक स्त्री स्वतःचा शोध घेते, मुक्तीची आस बाळगते, आत्मबोधाचा ध्यास घेते आणि आत्मशुद्धी ते परमात्मा असा तिचा प्रवास आपण खूप सुंदर वर्णन केला. खूप खूप धन्यवाद ताई. मास्टर्स, बाकी मंडळींना मी विनंती करीन की आपल्याला काय वाटतं ते जरूर आपण त्यांच्याबद्दल लिहावं. तुम्ही जे लिहिता ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातंय आणि त्यांची उत्तरही तुमच्यापर्यंत येतात आहे. तर स्वातीताई, इथेच आम्ही आपली रजा घेतो, रजा मागतो. पुन्हा पुन्हा या. खूप छान वाटलं. आपला आवाज खरंच खूप गोड आहे ताई. आणि जरूर गा, जरूर या. आणि असंच छान छान विवेचन करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मास्टर्स, आपल्याला ध्यानात जायचंय. आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे. एकदम शांत व्हा मास्टर्स. एक 10 मिनिटाचंच ध्यान आपलं असेल. एकदम शांत, एकदम शांत. संत सोयराबाईंना आपण इथे आवाहन करतो आहोत. सगळ्यांनी आपल्या खिडक्या कृपा करून उघड्या ठेवा. एकदम शांत. आपल्या ब्रह्मरंध्रातून हा सगळा प्रकाश शरीरभर पसरवलाय. आपल्या हृदय चक्रावर या. हृदय चक्रावर 12 लेयर्स आहेत. या 12 लेयर्स मधून ही चंदेरी आणि सोनेरी ऊर्जा फिरते. स्पंदनांकडे लक्ष द्या मास्टर्स. शांत होत चला. ही ऊर्जा विठ्ठल या मंत्रानं आपण पसरवूया. विठ्ठल 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 विठ्ठल. जय हरी विठ्ठल श्री हरी 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. संत सोयराबाईंना आपण आवाहन करतो आहोत. त्यांच्यासारखी निर्मळ भक्ती, त्यांच्यासारखं सामर्थ्य, त्यांच्यासारखी वाणी, सहजता, परमेश्वराशी असलेलं तादात्म्य, भक्ती, ज्ञान, वैराग्य, आत्मविश्वास, या सगळ्या गोष्टी आमच्यात उतरू दे. एकदम शांत होत चला मास्टर्स. एकदम शांत. आपल्या स्पाइन मधून ही ऊर्जा जाते. फील करा मास्टर्स. ही ऊर्जा स्पाइन मधून आपल्या मूलाधारापर्यंत पोहोचते. आज एक सिक्रेट सांगते. ही ऊर्जा जी आहे ना, हिचा प्रवास म्हणजे येणाऱ्या ऊर्जेचा प्रवास हा
नेहमी स्पाइन मधून, पाठीच्या कण्यातून मूलाधारात, आणि मूलाधार चक्र अतिशय महत्वाचं असतं. आपला मूळ आधार हा मूलाधार असतो. इथे ही ऊर्जा सेटल करा मास्टर्स. आपण संत चरित्र वाचतो पण अनेक प्रसंगांना घाबरून जातो. प्रत्येक स्त्री संतांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की काय परिस्थितीशी त्या झगडतात आहेत. मग ते संत सोयराबाई असू देत, जनाबाई असू देत, मदर अल्फासा असू देत, ही माता शारदा, माता निवेदिता, कुणीही असू देत, ही ऊर्जा आनसच्या जागी केंद्रस्थानी स्थिर झालेली आहे. मास्टर्स, या ब्रह्मांडीय ऊर्जेशी या क्षणी पूर्णपणे आपण कनेक्टेड आहात. एक प्रकाशाचा लोळच्या लोळ इथून येऊन स्थिर झालेला आहे. मी एक माध्यम आहे आपल्यात, बाकी माझी भूमिका कुठलीच नाही. मी कबूल करते मास्टर्स. आता हा श्वास दीर्घपणे घ्या मणिपूर चक्रापर्यंत. मणिपूर चक्र म्हणजे आपल्या बेंबीच्या जवळची जागा. आणि म्हणा स्थिर स्थिर स्थिर. एक संकल्प करा मास्टर्स की कळत न कळत आमच्याकडून जाणते अजाणतेपणाने आम्ही जातीविषयक, धर्मविषयक, प्रदेश किंवा देशविषयक भाष्य केलं असेल तर आम्हाला क्षमा करा. मी मला क्षमा करते. हे प्रभू, आपणही मला क्षमा करा. अनंत जन्मांपासून अशा घटना घडल्या असतील तर या क्षणी मला मोकळं करा. मला मोकळं करा. मला क्षमा करा. पूर्ण भाव मणिपूर चक्रात, हृदयात या मास्टर्स. अनेकांचे अनेक कॉर्ड्स आपोआप काटले गेलेत. हृदयाच्या केंद्रस्थानी शांत. एक दीर्घ श्वास आपल्या हृदय चक्रापर्यंत. श्वास सोडून द्या. लक्ष
विशुद्ध चक्रावर म्हणजे मानेवर, गळ्यावर. शांत. सोडून द्या. तिसरा श्वास आपल्या आज्ञाचक्रापर्यंत घेऊन जा मास्टर्स. शांत. लक्ष ब्रह्मरंध्रावर म्हणजे डोक्याच्या मध्यबिंदूवर. ही ऊर्जा स्थिर होते आता. शांत. मास्टर्स, अनेक जणांच्या घरी कदाचित कामावाल्या मावशीचा कप वेगळा आणि आपला कप वेगळा असेल, तर हा भेद सुद्धा करू नका. पेला, वाटी, ताट हा भेद करू नका मास्टर्स. एवढीच हात जोडून विनंती आहे. ही ऊर्जा स्थिर होते, घाई करू नका. ज्यांना आवाहन केलं होतं त्या संत सोयराबाईंना आणि विठ्ठल रुक्माईला या समूहाच्या वतीने दंडवत प्रणाम करते. संत निर्मलाबाईंना प्रणाम करते. ऊर्जा खूप आहे आणि डोळ्यात उतरलेली आहे. बघा, डोळे जडावलेत. अगदी हळूवारपणे भिवई पासून टॅपिंग करा. टॅपिंग म्हणजे बोटाच्या टोकाचा स्पर्श. भिवई पासून गोलाकार 3दा. हळूच हात डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. आपले डोळे हळूवार उघडा. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. कसं वाटलं? थँक्यू व्हेरी मच. स्वातीताई, आपण होतं छान वाटलं. पुन्हा पुन्हा भेटूया. मास्टर्स, मी आता आपली रजा घेऊ. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. उद्या भेटूया याच वेळात.